बघा मित्रांनो, SRPF भरती पेपर 2026मध्ये विचारलेल्या या प्रश्नात काय म्हटलं आहे? एका कुटुंबातील 5 सदस्यांच्या वयाची 3 वर्षापूर्वीची बेरीज 80 वर्ष होती. मधल्या काळात एका बाळाची भर पडल्याने कुटुंबाचे आजचे सरासरी वय 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे. बाळाचे वय काय असेल हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. तर बघा, आपल्याला 5 सदस्यांची 3 वर्षापूर्वीची बेरीज दिलेली आहे. किती? 80 वर्ष. तर त्या 3 वर्षापूर्वीची आपल्याला बेरीज दिलेली आहे. तर आता ते 5ही जण 3-3 वर्ष मोठे झाले असेल तर एकूण किती? 5 गुणिले 3 म्हणजेच किती? 15 वर्षाची भर पडली असेल. जसं आजची बेरीज किती असेल? 80 + 15 किती? 95 वर्ष. आज आता आपल्याला काय म्हटलं आहे? मधल्या काळात एका बाळाची भर पडल्याने कुटुंबाचे आजचे सरासरी वय 3 वर्षापूर्वी जितके होते तितकेच आहे. तर बघा, 5 वरून 1 सदस्य वाढला तर किती झाले? एकूण 6 सदस्य झाले. आणि सरासरी जे आहे ते 3 वर्षापूर्वी जितकी तितकीच आहे म्हणते. तर 3 वर्षापूर्वी बेरीज किती होती? 80 भागिले संख्या हे सरासरी. तर बघा, याच्यावरून आपल्याला काय मिळेल? तर सदस्य गुणिले जर आपण सरासरी केली तर आपल्याला त्या 6 सदस्यांच्या आजच्या वयाची बेरीज मिळेल. तर बघा, 80मध्ये 5चा भाग, 5 × 5 3 उरले आणि 5 × 30. तर 16 गुणिले 6 16 × 96 वर्ष. तर 6 सदस्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 96 वर्ष आहे. आणि 5 सदस्यांची किती होती? 95 वर्ष. तर त्या 96मधून जर आपण ते 95 वर्ष जर वजा केले तर आपल्याला हे 1 वर्ष जे मिळेल हे काय असेल? बाळाचे वय असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक D 1 वर्ष हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन प्रश्नांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारातल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे.